कोण होईना आमदार? राम शिंदेच. का बरं? आमचे पाणीदार आमदार आहेत ते. त्यांनी लय राम शिंदेचं नाव सांगतात. तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होईल? निवडून तर राम शिंदे येणार आहेत आमच्या इथे. रोहित पवार का वाटतं बरं असं? काम तशी त्याची माणूस क्वालिटी. राम शिंदेच. राम शिंदेच का बरं? दादा तुला काय वाटतं? रोहित दादा 100% काय असते मग काय वाटलं हे झालं आमदार कोण आहे आता? शिंदे साहेब. शिंदे साहेब होते. काय वाटतं कोण होईना आमदार यावेळेस? 100% राम शिंदे साहेब. का बरं? एक शिक्क्याने हवे तर शिंदे दादाजी ते. रोहित दादा. रोहित दादा. परत कोणाचं सरकार येईल आता? माहितीचं सरकार माहितीच आणि इथं आमदार कोण होईल? राम शिंदे साहेब. त्यावेळेस कोण आमदार होईल? तर राम शिंदेच चाललंय. तर तुम्हाला कोण आमदार होईल? राम शिंदे. नमस्कार, संवाद लाईव्हच्या नव्या एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला आज आपण येऊन पोहोचलो आहोत मिरज गावात. मिरज गाव हे कर्जत जामखेड या मतदारसंघातील एक अतिशय महत्वाचं आणि मोठं गाव आहे. या मतदारसंघातील या गावात लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, कोण आमदार होईल असं त्यांना वाटतंय आणि काय वाटतं, यांच्या गरजा काय आहेत, यांच्या महत्वाकांक्षा काय आहेत, कोण त्याची पूर्तता करू शकतंय हे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला. नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय तुमचं? पुराणे विश्वनाथ सुरेश. काय वाटतं मिरजगाव मध्ये लोकांचा कल कोणत्या बाजूनी आहे? राम शिंदे आमदार होतील का रोहित पवार? हो, राम शिंदे. का बरं राम शिंदे? कारण त्यांनी भरपूर लोकांमध्ये भाजपची स्ट्रॅटेजीज अशी सर की समजा कोणत्याही देशात एक जगात त्यांचं खूप असं नावलौकिक मानण्यापेक्षा त्यांनी जगात भारताची मान उंचावलेली सगळ्यात महत्वाचं. त्यांचे खासदार असो की आमदार असो, त्यांचं काम ग्रेट आहे एकदम. म्हणजे पक्षाचं पण काम आहे आणि राम शिंदेचं काम कसं वाटतंय? हो, आणि त्यांनी त्यातमध्ये खूप असं राम शिंदेचं पाणी फाउंडेशन असेल किंवा काही त्यांनी भरपूर कामं केलेत. प्रत्येक गावात जरी कोणत्याही जरी गावात गेलं तरी समजा किंवा त्यांचे कुठं समाज मंदिर असेल किंवा कुठं देणगी असेल किंवा रोडचं असेल किंवा शाळेचं असेल तर राम शिंदे साहेबांसारखं किंवा भाजपचं समजा खासदार होते दिलीपजी गांधी असतील समजा, आमच्या बावळगावमध्ये त्यांनी एक 10-15 लाख रुपयाचा सभा मंडप दिलं त्यावेळेस. म्हणजे एकंदर भाजपची स्ट्रॅटेजी अशी सर की नाद नाही करायचा. ठीक आहे. बाकी आणि जे आमदार आहेत रोहित पवार त्यांच्याबद्दल काय वाटतं? रोहित दादांचं काम तसं चांगलं आहे, पण नॅशनल लेवलवरती भाजपचा विषय नाही काय. म्हणजे भाजपचा विषय असल्यामुळे तिथं आमदार राम शिंदे होऊ शकतो. हो, राम शिंदे होऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट अशी की लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्यांची योजना असेल शेतकऱ्यांची किंवा सौरचं योजना असेल, नितीन गडकरींचं समजा रस्ते जोड असेल प्रकल्प किंवा आणखी असे समजा अटलजीपासून तुम्हाला सांगतो, अटलजी असतील, लालकृष्ण अडवाणी असतील, असं खूप त्यांचं एकदम योगदान भाजपचं खूप असं नावलौकिक किंवा विषय नाही का समजे. त्यामुळे त्यांची साथ येऊ शकते. हो, 100% येऊ शकते. म्हणजे येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आणि त्याच्यात कोणत्याही महिलांना जर विचारलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की लाडक्या बहिणीमुळे खूप त्यांचं हे झालंय. धन्यवाद. हो, थँक्यू. करा असते मग काय वाटतं हे झालं आमदार कोण आहे आता? शिंदे साहेब. शिंदे साहेब होते. बरं, ठीक आहे. नमस्कार दादा. काय वाटतं कोण होईना आमदार? राम शिंदे साहेब. का बरं राम शिंदे साहेब होते? राम शिंदे साहेबांनी भरपूर विकास केला. काय विकास केला सांगता येईल का काही? जलसंधाराचे काम, पाण्याचं. कोणतं गाव कोणतं आहे तुमचं? मिरजगाव. मिरजगाव मध्ये जलसंधारणाचं काय काम केलं राम शिंदेने? भरपूर तलावाचे ह्याचे काम झाले. काय फायदा होतो त्याचा? फायदा 100%. आणि रोहित पवारांनी नाही काही काम केले, 5 वर्ष झाले, ते पण आमदार आहे. आहे त्यांचा विकास बी, राम शिंदेचा जास्त विकास. नमस्कार. बोला ना. काय वाटतंय तुम्हाला आमदार कोण होईना आता सध्या साईडला? राम शिंदे. राम शिंदे. हो, का बरं राम शिंदे का वाटतं? त्यांचे कामं चांगले तिकडं. काय असे सांगण्यासारखी काम? काम आता सगळं पाणी लोट क्षेत्र आमचं करून टाकलं त्यांनी, रस्त्यांचे गेले थोडंफार. आता आमदार तर रोहित पवार आहेत, 5 वर्ष झाले, त्यांनी काम केलं नाही काही. आता काय इकडे यायचं नावच घेत नाहीत तर काय बोलायचं त्यांना तरी. का बरं येत नाही? आता काय माहिती काही पाठपुरावा नाही केला का तुम्ही? आता ते तिकडले तालुक्यातली तिकडले जिल्ह्यातली इकडे कशाला येते. ते तर म्हणले होते कर्जत जामखेडचा बारामती करू. आता म्हणले होते पण कुठं अजून कशाच काय गेले. राम शिंदेचं काय होते का इकडे चक्कर होती? होते आठवड्याला येते ते. मंत्री असताना सुद्धा जलसंधारण मंत्री असताना सुद्धा आलेले कित्येक वेळेस 8 दिवसालाच. मग काय आता ह्यावेळेस लोक त्यांना निवडून देतील का रोहित पवारांवर परत विश्वास ठेवतील? त्यांना राम शिंदेला निवडून देतो. बरं, ठीक. आमदार कोण आहे ना असं वाटतं? राम शिंदे. राम शिंदे होतील. का बरं? काय त्याचे काम आहेत म्हणते तिकडे शेतकरी लोक इकडे.
पाण्याचं काम केलंय काय? केलंय काय काय पाईपलाईन झाल्या काय राहिल्या. ठीक आहे, धन्यवाद. काय वाटतं दादा, कोण होईल आमदार? रोहित पवार. रोहित पवार. का बरं? काय माहित बॉस माहित नाही पण होणार होणार. का? म्हणजे राम शिंदे नाही होऊ शकत? काय माहित बॉस आता आमच्या इथं गावात 2 फळी गाव आहे. हा का? एक निम्मी इकडे निम्मी इकडे. आता येऊच काय म्हणणार. निम्मी इकडे निम्मी तिकडे. मग काय एका बाजूने नाही झुकत? काय बॉ काय म्हणणार आता या. नमस्कार दादा. काय वाटतंय कोण होईल आमदार? दादाजी ते रोहित दादा. रोहित दादा. रोहित दादा का बरं वाटतं? कारण रोहित दादांनी कामं भरपूर केलेली आहेत. उदाहरण तिथंच एक काम झालेलं आहे चौकातलंच बघा तुम्ही. या उद्घाटनाच्या वेळेस तर सगळे चाललेले होते. राम शिंदेची कामं नाही का इकडे काही? मी इतकं एवढं म्हणजे या तालुक्यात एवढं लय हिंडत नाही पण हे लय सांगता पण ह्या अंदाज सांगितलं तुम्हाला की रोहित दादा. रोहित दादा इथे. नमस्कार दादा. काय मग कसं आहे इलेक्शनचं वातावरण कसं आहे इकडे? इकडं आहे राम शिंदे. राम शिंदेचं वारं वाहत आहे. हा रोहित पवार आमदार आहे, त्यांचं नाही का वारं अजून आलं? कायच वारं नाही काहीच नाही राव. हं? वारं नाही त्यांचं काहीच नाही. काम नाही त्यांचे काहीच नाही. आता मागच्या वेळेस लोकांनी रोहित दादांना दिलं निवडून, मग ह्या वेळेस नाही देणार आता मागच्या वारीन फसली एकदाच फसवता माणूस. हा परत कशाला फसन माणूस. ह्या वेळेस आमदार कोण होईल? राम शिंदे. बर दादा, तुम्हाला काय वाटतं? दादा, फक्त झेंडू. काय वाटतंय कसं आहे वातावरण मिरज गावचं? कोणाचं? इलेक्शनचं वातावरण कसं आहे? राम शिंदे. राम शिंदेचं. का बरं राम शिंदेच का वाटतं तुम्हाला? आम्हाला आवडतं म्हणून राम शिंदे. आम्ही तुम्हाला आवडतं ते माणूस आमदार होईल काय परत? 100% होऊ शकतो. काही लोक जे भेटतात ते तर रोहित पवार पण म्हणतात 100% होईल. तुम्ही म्हणता 100% होईल. मग त्यांचे कोण होणार? कार्यकर्ते ते म्हणणारच ना. आम्ही राम शिंदेचे मग खरं वातावरण काय? राम शिंदेचे कार्यकर्ते आहेत. आम्ही राम शिंदेच नाव सांगणार. जे रोहित पवारचे कार्यकर्ते तिथंच नाव सांगणार. आणि काही काम केले काय सांगता येईल का राम शिंदेची? काय काय कर्जतचं वातावरण कसं वाटतंय? कर्जत जामखेडचं. रोहित दादाच. का बरं? कामं केले जनतेचे. काय काम केले आज तुम्हाला वाटतं? रोडचे कामं केलेत. विकास कामं केले. दिसतोय विकास 5 वर्षात. मग नमस्कार दादा. नमस्कार. काय वाटतंय कोण होईल आमदार सध्या? काय वाटतं? रोहित पवार. नमस्कार दादा. काय वाटतं कोण होईल आमदार आता? काय वाटतंय कशी हवा इकडची? राम शिंदे. राम शिंदे. का बरं? काम माहिती सगळे. रोहित दादांची नाही काय काम? ते पण 5 वर्ष झाले आमदार आहेत. कुठं काय काम आहे? हॉस्पिटल सोडलं तर कामच नाही रोहित. राम शिंदेनी काही कामं केले? राम शिंदेने रस्ते वगैरे पाण्याची जलसंधारणची सगळी कामं केलेत बऱ्यापैकी. आमचे रस्ते केलेत चांगल्या प्रकारचे. मग काय वाटतं ह्यावेळेस परत राम शिंदेला संधी देतील का लोक? 100% द्यायला पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. तुम्हाला काय वाटतंय कोण होईल आमदार आता? चांगले आता दोन्हीतला एक जण कोणतरी होणारच. दोन्ही झाले पाहिजे. दोन्ही कसं काय होते? कोणीतरी दोन्हीतला एक जणच होईल ना. तुम्हाला काय वाटतं कोण होईल? काय नाही, दोन्ही चांगले माणसं आहेत. आता कुणी निवडून येईल तर त्याचं लोकमतावर आहे ह्या गोष्टी. आता आपल्याला तरी काय सांगता येणार एवढं. दोन्ही चांगलेच लोक आहेत. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं मामा कोण होईल आमदार? का तेच येते परत दादाच. दादाचे येतील परत. दादाजी का बरं शिंदे नाही येऊ शकत का? त्यांना आता काय जे काम झाले तशी त्यांना कोणाची चान्सेस जास्त आहे? काही तसं दोन्ही बी सांगता येत नाही. तसं नाही सांगू शकत ना. नमस्कार बाबा. काय वाटतं कोण होईल आमदार आता? आता काय सांगता येत. लोकमत आहे. लोकमत आहे पण आता लोकमत कसं आता लोक इथं रस्त्याने असतात, लोकांच्या चर्चा विर्चा होत्यात. काय वाटतं कोणाची चर्चा जास्त आहे? रोहित पवार. रोहित पवारांची चर्चा जास्त आहे. काय त्यांनी 5 वर्षात काय कामं केले काय सांगता येईल का तुम्हाला? आता हे काय केलंय? रस्त्याचं काम पीएम ब्लॉकचं त्यांनीच केलं का? कधी झालं हे काम? किती दिवस झाले? एक महिना 1.5 महिना झाला. ठीक आहे, धन्यवाद. सगळीकडे हे करते. सगळीकडेच केलं. आम्ही काय कुठून आले?
एक मिनिट नाही तेच ना, तुम्ही कुठून आले आता? आता आम्ही नगरहून आले, श्रीगोंद्याहून आले. श्रीगोंद्याहून आलो. श्रीगोंद्याहून मिरजगाव जो रस्ता झाला का, हा, तो प्राध्यापक राम शिंदेने केलाय. हा. हा, नगरहून मिरजगाव जो रस्ता येतो हा. का, तो प्राध्यापक राम शिंदेने केलाय आणि तो भाजपच्या काळात झालेला आहे. हा, हा. अजून इथून तिथून 13 बंधार येतं, तिथं पाणी आहे, जाऊन बघा, शूटिंग काढा, हम्म. ते राम शिंदेने केलेलं आहे. अजून विचारा, काय विचारा. मग काय एवढे काम राम शिंदेने केले होते तर मग तुम्हाला काय वाटतं आपले रोहित पवारांना का दिलं असेल लोकांनी निवडून मग मागच्या वेळेस? अहो, मागच्या वेळेचा विषय, आताचा विषय तुम्हाला ते सांगतो. तुलना केली ना, मागच्या वेळेस रोहित पवारची पुरी पाठी होती. हा. कसं होतं, या दादा फोटो काढायचं वाटतं ना, मोठ्या घरचा माणूस फोटो काढतो म्हणजे किती भारी वाटतं. हा. तसं तुमच्या पैसे जर सलमान खान आला, तुम्ही काय म्हणणार, भाई आपले फोटो काढला. ती सिस्टीम झाली, बाकी काय नाही. त्याला लोक बोलली. त्याला हुल्ले. आणि राम शिंदेनी आता जी कनेक्टिव्हिटी, तुम्ही तुलना करा आणि लोकांकडे जा. आता तुम्ही ज्या रस्त्यावर उभा आहे ना, हे कुणी केलंय? राम शिंदेने केलंय. PM ब्लॉकचं काम हा, राम शिंदेने राम केलं. शिंदे केले. हे कधी त्यामुळे- झालं काम? आता निधीच आहे ही. हा. हा, त्यामुळे तुम्ही ना अजून विचारा, काय विचारायचं, मी तुम्हाला काम सांगतो. नमस्कार काका, काय वाटतंय कोण होईल आमदार आता? म्हणजे माहिती चालली का? हम्म? माहिती चालली हा. अंदाज घेतोय आपण अंदाज. अंदाज घेता का? हा, हवादार रोहित पवारचे दिस. रोहित पवारची हवा आहे. बर, तुम्हाला काय वाटतं? काय नाही, दोघे आम्हाला सेम सेम वाटतंय सध्या. हा. दोघेही दोघांची ताकद सारखीच वाटते. सेम वाटतं. काय मग काय मतामध्ये कसं 50-50% होईल का इथं मिरजगावात? 50-50 होऊन जाईल शेवट- मिरजगावसाठी. शेवट मिरजगाव गट हा. 50-50 करून टाक. आणि शेवटची ताकद लावून त्याला लीड भेटेल. 100%. काय वाटतं ताकद कोणाची जास्त आहे सध्या? सध्या तर तसं सांगू शकत नाही, दोघं पण सेम चाललेत हा. आणि दोघंही तेवढाच दौरा आहे, तेवढेच काम सांगतायत, हम्म. तेवढेच कामाचा लोभ सांगतायत किंवा तेवढं काम आम्ही केले असं सांगतात. त्याच्यामुळे आता काही सांगता येणार नाही की कोण जास्त आहे, ते शेवटच्या क्षणापर्यंत नाही सांगत. धन्यवाद. तुम्ही राम शिंदेचे कार्यकर्ते आहे काय? कार्यकर्ता नाही, मग? आमचा रोज कार्यकर्ता आहे राम शिंदेचा. हा. मी एकटाच नाही. काय वाटतं राम शिंदे परत होतील आमदार? फिक्स फिक्स विशेष नाही का, डोळे दाखवून होणार आहेत. काहीच करू नका तुम्ही. यावेळेस अशी काय तयारी केली का ते होऊ शकतात आमदार? लोकांना कळलं ना, मागल्या वेळेस जी आश्वासन दिली एक पूर्ण नाही झालं. ज्यांच्या निवडणूक हातात गेली आणि विशेष करून जी सर्वसाधारण लोक आणि त्यांच्या लाडक्या बहिणी ह्यांनी हातात घेतली, लाडक्या बहिणीचा फायदा राम शिंदेला खूप होणार आहे. होईल काय? हो 100%. आता हे योजना ज्या आहेत, लाडकी बहीण झालं, वीज बिल माफ झालं, परत पीक कर्जाचं झालं, त्याचा फायदा सरकार सहित राम शिंदेला होईल का? हो 100% होणार ना, 100% फायदा होणार, 100%. कारण आमच्या रोगामध्ये राम शिंदे साहेबांचे खूप काम तुम्ही आहे. घेतलंय काही योजनांचा फायदा? कोणी मी स्वतः सर्व घेतलाय ना, मी बी. मला साहेबांनी घरकुल दिलं. हा. घरकुल दिलं ना मला, मोदीने घरकुल दिलं, एक गायगोठा दिला, सर्व दिलंय ना मला. 4,000 रुपये 4 महिने. हो, माझ्या बाई आमच्या घरात 3 लेडीज आहे, त्यांना 7,500 सगळे आले तिघींना बी. अजून काय पाहिजे? त्यांचे उपकार फेडायची वेळ आली तर फेडावं लागतील ना. मग तुम्हाला काय वाटतं मतदानाच्या रूपात हे होईल काय? लोक मतदान करतील? 100%च करणार. कारण कसं असतं, अदृश्य लोक लय आहेत, तोंडावर कोणी बोलत नसतं, पण 100% राम शिंदे निवडून येणार मिरजगावात. नमस्कार दादा, नमस्कार. तुमचं काय नाव? गणेश क्षीरसागर. काय वाटतं तुम्हाला कोण कोण होऊ शकतं आमदार आता? राम शिंदे. तर राम शिंदे आता भेटले काय? कोणी रोहित पवारांचं नाव घेतंय, कोणी राम शिंदेचं नाव घेतंय. ह्या चौकात तर कोणी नाही घ्यायचं रोहित पवारचं नाव. हा. नाही घेणार. का बरं असं का वाटतं? एवढं रोहित पवारांबद्दल नाराजी नाही, काय? नाराजीचं काय करणार, त्यांचं काम नाही. नाराजीचं काय विषय, त्यांची आपली काय दुश्मनी काय, पण काम नाही. म्हणजे तेच काम नाही केलं म्हणून नाराजी हा, आहे. काम नाही बस. बाकी काय नाही. राम शिंदेची अशी काय काम आहे मग त्याच्यावर तुम्ही आता काय त्यांचे वाटतं का काम ते परत आमदार झाले त्यांचे पाहिजे? काम सांगण्यासारखेच नाहीत, इतके काम आहेत. सांगता दिवस उघडून सकाळपर्यंत तरी काम संपणार नाही. म्हणजे फक्त कामांच्या जीवावरच काम जोरावर काम काम आणि सर्वसामान्य माणसाला लगेच भेटणारा माणूस आहे. एका फोनवर लगेच भेटणारा. बरं, जनतेला काय पाहिजे? तुमचा आणि माझा संपर्क पाहिजे. आता संपर्क जर समजा माझा आणि तुमचा होतच नसता, माझी होत तुमची भावना, तुमच्याबद्दल माझी भावना राहणार नाही ना. मग ते विषय, दुसरा विषय काही नाही. आणि शिंदे साहेब म्हणजे बारीक गोष्टींकडे लक्ष देणारी माणसं आहेत. हा, सगळ्यांचा फोन उचलते, कोणी बी सहज अवेलेबल होतात सहज एकदम सहज. आता फोन केला तिथे येते ती. आणि बाकी मग रोहित पवारांसोबत तसं काही नाही. नाही त्यांच्यापर्यंत जायच्या अगोदर खालच्या त्यांच्या पियाला भेटायचं आणि मग ते पुढे जायचं. हा, दादा काय वाटतं तुला? आता तुझं पहिलं मतदान आहे. काय वाटतं मग? आम्ही राम शिंदेला करणार आहे पहिलं. का बरं? म्हणजे राम शिंदेचं कसं आहे, म्हणजे आम्ही पहिले, आता माझं पहिलं मतदान आहे, पण याच्या आधी मी जसं बघितलंय की राम शिंदे खरं काम करतात. त्याचं सोशल मीडिया हे करून ते करून, आरोप करून, एखाद्याला आवाजावर बोलून, म्हणजे काय म्हणतात, तू बोलून असं हे करत नाहीत ते. त्यांचं काय म्हणतात, आपला
असं एक संस्कारी माणूस आहे तो, आणि तो आवाजावर बोलतो, सगळ्यांना इज्जत देतो. काम त्यांनी कमी का कराना, पण ते जे काम करतात ते सांगतात. रोहित पवार कसे मग फक्त फेक इंस्टाग्राम पोस्ट बनवणार, हे करणार ते करणार, आरोप लावणार, दुसऱ्यांचे क्रेडिट घेणार, हे सगळे काम करतात. जाहिरातबाजी जास्त आहे. हा, जाहिरातबाजी. ते बघा ना, आता पॅड वाटल्या ह्यावेळेस, कंपास वाटल्या. त्यांनी 5 वर्ष पॅड कंपास नाही वाटल्या. पहिलं इलेक्शन झालं तर तेव्हा पॅड कंपास वाटल्या. पोरांना दरवर्षी गरज असते पॅड कंपास. दरवर्षी जर त्यांनी वाटलं असतं तर आम्ही समजलं असतं की भाऊ खरंच काम करतात. म्हणजे फक्त इलेक्शनसाठी त्यांनी फ्री वीज देतात लोकांना. आणि काय वाटतं मग ह्या वेळेस राम शिंदे आमदार होतील काय? हो, 100%. आणि मागच्या वेळेस रोहित पवारांना निवडून दिलं तर त्यासाठी काय वाटतं, रोहित पवारांना का निवडून दिलं असं लोकांनी मागच्या वेळेस? मागच्या वर्षी निवडून दिलं तर कारण की त्यांनी आश्वासनं म्हणजे मोठे दिले ते, बारामती वगैरे बनवू म्हणलेले. परत थोडे मोठे घरचे माणसं येतात लोकांना, तरुण पोरांना त्यांनी इन्फ्लुएन्स केलं थोडं जादा, त्यामुळे त्यांना मतदान केलं मागच्या वेळेस. त्यावेळेस काही चान्स नाही त्यांचा. धन्यवाद. तुला काय वाटतं दादा? राम शिंदे. राम शिंदेच का बरं? हे फ्लेमिंग ब्लॉकचं काम केलेलं आहे. अजून काही दुसरं? भरपूर काम आहे साहेबांचे. आणि इथं मिरजगाव मध्ये कोणाचा जास्त इन्फ्लुएन्स आहे, दादा की साहेब? साहेबांचं साहेबांचा. हा, कामं भरपूर आहेत, जातीवाद नाही, सगळ्यांचं मिसळून आहे, किंवा कार्यकर्ते नाहीत असे जास्त. जे आहेत ते आपले घरगुती असल्यासारखेच आहेत. असं. ठीक आहे, धन्यवाद. काय वाटतं कोण होईल आमदार यावेळेस? 100% राम शिंदे साहेब, का बरं? एक शिक्क्याने. राम शिंदे मग आता मागच्या वेळेस तर रोहित दादा झालते, नवीन उमेदवार होते बारामतीचे, त्यांना लोकांनी विश्वास दाखवला. यावेळेस असं काय की राम शिंदेला मतदान करते? मागच्या वेळेस झालं ते फ्लो मध्ये झालं. आमदार नसताना पण राम शिंदेचे काम आहेत, आणि जुने कामच रोहित दादांतर्फे असं नवीन दाखवले त्यांनी. तर तसा विषय आहे, त्याच्यामुळं एक शिक्क्याने राम शिंदे साहेब. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे ना, राम शिंदेच. राम शिंदेच का बरं? ठीक आहे, आमदार नसताना सुद्धा त्यांनी आपल्या गटात कामं केलीत ना. शिवाय सत्य ते ना भाजप आता परत सत्ता येईल काय भाजप? 100% येणारच. आत्ता तर आलंयच, आणि पुढं पण येतच राहणार. हो. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव तुमचं? भगवान मारणार. काय वाटतं परत कोणाचं सरकार येईल आता? महायुतीचं सरकार आहे. माहितीच. आणि इथं आमदार कोण होईल? राम शिंदे साहेब. का बरं? आता तर रोहित पवार आहे, तर रोहित पवार काय नाराज आहे काय लोक? नाही, नाराज नाही, पण राम शिंदेचे पण कामं चांगली आहेत ना. राम शिंदे साहेबांचे पण कामं चांगली आहेत. राम शिंदे साहेबांचे पण कामं चांगले आहेत. ज्यावेळी जलसंधारण मंत्री होते त्यावेळेचे खूप चांगले काम आहेत, त्याच्यामुळे यावेळेस पण राम शिंदे साहेबच निवडून येतील. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं? 50-50 तिथं मिरजगाव मिरजगाव. आमदार कोण होईल पण? आमदार काय कसं इलेक्शनचं वातावरण कसं येतं? मी आरंगावचा आहे. आरणगाव खाली मतदारसंघ जामखेड मध्ये ना, पण आहे ना मग याच्यातच येते ना. जामखेड मध्ये. जामखेड मध्ये जरी असलं तरी मतदारसंघ हेच आहे ना. मतदारसंघ हाच येतो ना तुमचा, आमदार तेच आहेत ना, रोहित पवार. रोहित पवार. मग काय वाटतं यावेळेस कोण आमदार होईल? आता राम शिंदेच चाललंय. राम शिंदेचे आवाज जास्त आहे का बरं असं वाटतं? नाही ना, पण गोपीनाथ मुंडेचे स्वर्गीय वासी गोपीनाथ मुंडे त्यांनी चांगले केल्यामुळे त्यांच्या याच्यामुळं चांगलंच करणार. यावेळेस आमदार कोण होतील? हे राम शिंदेच होते. ठीक आहे. हो. काय नाव तुमचं? सुयोग कटारिया. काय वाटतं आता कसं इलेक्शनचं वातावरण कसं आहे मिरजगाव मध्ये? पॉझिटिव्ह आहे. कोणाच्या राम शिंदे. राम शिंदे का बरं? काय आहे असं काम आहे. वेगळं काय म्हणजे आता मागल्या वेळेस तर रोहित पवारांना केलं आमदार इथं. अहो, राम शिंदे असो किंवा रोहित पवार, जे ते ज्याची त्याची पोळी भाजली की ज्याचं त्याचं काम करून घेतात. आम्हाला 20 वर्षानंतर आत्ता रस्ता भेटलाय. किंवा दिलीप गांधीचा रस्ता आम्हाला आत्ताशी भेटलाय. फक्त मतदान असलं की कोणत्याही पक्षी नेता असो येतो दारात, आम्हाला मतदान, कामाच्या टायमाला सगळे लांब. व्यापारी यांना फक्त मतदानाच्या वेळेसच आठवते, इतर वेळेस आठवत नाही. त्या आम्ही कोणालाच मतदान करणार नाही. हवा राम शिंदेची आहे सध्या, एवढं दिसतंय, पण यंदा मतदान करायचीच इच्छा नाही. नमस्कार चाचा. नमस्कार, बोला की. काय वाटतंय कोण होईल आमदार यावेळेस? रोहित पवार रोहित पवार होणार का? होणार. का बरं रोहित पवार होतील वाटतंय?
काम चांगले करतो काय काम केलं त्यांनी सांगण्यासारखे? काम केले कर्जत तालुक्याचे काम केले काय काम केलं सांगा थोडं. सांगितलं बस एवढं. रोहित दादा होतील. हो बरं ठीक आहे. आणि तिकडे तुम्ही काय वाटतं तुम्हाला कोण होईल आमदार यावेळेस आता? यावेळेस राम शिंदे आमदार होणार आहेत. नक्की. नक्की 100% 101% होणार आहेत. का तर राम शिंदे साहेबांनी काम केलेलं रोहितदादांनी काम केलेलं नाही. रोहितदादा आल्यापासून आमचे सगळे कामं वगैरे सगळे बंद झाले. आणि लाईव्ह शो म्हणजे इथं मराठी शाळा केली. मराठी शाळा केल्यानंतर त्यांनी 8-10 दिवस आधी खिडक्या लावल्या. 8-10 दिवसानंतर उद्घाटन झाल्यानंतर खिडक्या काढून नेल्या. फक्त लोकांना त्यांनी दाखवलं की आम्ही कामं केली, तिथं कामं केले. त्यांनी कुठंच कामं नाही केले, काय नाही केले. सामान्य माणसांमध्ये आले नाहीत. सामान्य माणसांचे त्यांनी भावना बी कळून नाही घेतल्या. त्यामुळं आम्ही आत्ता सगळे म्हणजे उमेदवार राम शिंदे आहेत, पण आम्ही राम शिंदे आम्हीच उमेदवार असून आम्हीच राम शिंदेचं काम करणार आहेत. म्हणजे स्वतः ते उभा आहेत म्हणजे असं आम्ही समजणार आहेत की आम्ही बी उभा आहेत. एवढं त्यांच्यासाठी आम्ही काम करणार आहे. काय तशी तयारी झाली का नाही मग? तयारी चालू आहे ना. मिरजगाव गटातून सगळ्यात जास्त लीड आम्ही देणार आहे. 3000च्या प्लस बी लीड देणार आहे. पुढं मीटिंग वगैरे भूतप्रमुख वगैरे रोज बसतो बोलतो. प्रचार चालू आहे गावात वाड्या वस्त्यांनी. रोहित पवारांचं नाही का काही काम चालू इकडे? रोहित पवारांचं काम चालू आहे. त्यांचे कार्यकर्त्यांचा प्रचार वगैरे चालू आहे, पण त्यांना गावा म्हणजे असं दाराने उभं पण नाही करीत. का बरं असं का? त्यांचं कामच तसं नाही ना, त्यामुळे त्यांना दारात उभं करणारच नाहीत ना, असा विषय. काय रोहित पवारांची चक्कर नाही होत का इकडे? रोहित पवारची चक्कर होती ना. त्यांनी जी आश्वासन दिले ती आश्वासन त्यांनी कंप्लीट नाही केले, त्यामुळे त्यांना उभं पण नाही करत आमच्या गावात, असं विषय. इकडे तुमचे मित्र आहेत का हे? हा, हे सगळे माय मित्र आहेत. काय दादा तुम्हाला काय वाटतं? तिथं आहे तर राम शिंदेचं नाव सांगतात, तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होईल? निवडून तर राम शिंदे येणार आहेत आमच्या इथं. आणि आम्ही मतदान राम शिंदेला ह्याच्या आधी केलेलं ह्याच्या पुढे पण करणार आहेत. आणि निवडून राम शिंदेला द्यायचे. का बरं असं का वाटतं राम शिंदे झाले रोहित पाहिजे? पवारांनी या रोडचं काम केलेलं आहे. 900 मीटरचा रोड आहे. काम व्हायला 2 वर्ष लागले. अख्खा नगरचा बायपास किंवा अख्खा नगर रोड आहे का 1.5 वर्षात रस्ता झालेला आहे. सुजय विखेने मंजूर केलाय. तरी तो बायपास पूर्ण झाला, अख्खा रोड पूर्ण झाला. ह्या रोडचं अजून पण काम चालू आहे. नंतर ना एक थोडा 200 मीटरचं काम राहिलं होतं. राम शिंदे साहेब मार्फत सुजय विखे मार्फत एक महिन्यात पूर्ण 200 मीटरचं काम केलं त्यांनी. काय काम केलं रोहित पवारांनी आमच्या 5 वर्षात? पॅड वाटले. 2019 साली पॅड वाटले होते त्यांनी. त्यानंतर आता पॅड वाटले 6 महिन्यापूर्वी. मग मधले 4 वर्ष पॅड का नाही वाटले त्यांनी? कंपास का नाही वाटली? जेव्हा इलेक्शन येतं तेव्हाच पॅड वाटतात, गोळ्या देतात, बिस्किट देतात. याच्यावर ठेवलं आमच्या जनतेला. बाकी काहीच केलं नाही त्यांनी आमच्यासाठी अजून. काय वाटतं जनता बदल करेल? जनताने बदल केलेला आहे. करायचं नाही आता. राम शिंदे सोडून कोणी निवडून येत नाही इकडं. बदल करायचा राहिलाच नाही इकडे काय अजून. दादा तुला काय वाटतं? राम शिंदेच. राम शिंदेच का बरं? त्यांची कामं तशी आहेत. त्यांनी कामं केलेत. कारण ह्याच्या आधी त्यांनी ना जवळजवळ त्यांची मागच्या निवडणुकीला होते ना, त्यांनी जवळजवळ 12 बंधारे बांधले होते. त्यांचं अजून काहीच बंधाऱ्याचं काही कामच केलं नाही. आता रोहित पवारांचे काही काम नाही का? रोहित पवारांची काम आहेत पण त्याचं अजून ही नाही ना. आता तशी कामं केलेत पण इतका असा परफॉर्मन्स नाही त्यांना. दादा तुला काय वाटतं? रोहित दादा 100% निवडून येणार. चला एक रोहित दादा समर्थक सापडले आता. सगळे राम शिंदेचं नाव घेत होते, आता तुम्ही रोहित पवारांचं नाव घेताय. म्हणजे सांगा थोडी कामं सांगा, म्हणजे नाही का त्यांना उत्तर देता येईल आपल्याला. जेडपीची शाळा बांधली. एवढी मोठी शाळा आतापर्यंत कधीच झालेली नाही याच्या पूर्वीच्या आमदारांकडनं. परत भरपूर कामं केली तालुक्यात. MIDCचा प्रश्न फक्त रोहित दादाच मार्गी लावू शकतात, दुसरं कोणच नाही. MIDCचं भिजत गोंगड ठेवलंय म्हणतात लोक. काय ते कधी व्हायचं दिसतं कागदोपत्री आहे. सत्ता नाहीये म्हणून आता आडवं लागतंय, बाकी काय नाही. सत्ता आल्यावरती 100% MIDCचा प्रश्न मार्गी लागेल. इथल्या सगळ्यांना रोजगार भेटून जाईल, म्हणजे कर्जत जामखेडच्या आणि बाहेरच्या लोकांना पण भेटून जाईल. आणि रोहित आता काय वाटतं इथं मिरजगाव मधून रोहित पवारांना लीड भेटेल का? हो भेटेल, 100% भेटेल. का राम शिंदे लीड घेतील? रोहित दादा. ठीक, धन्यवाद. बोलणार बोला ना मग. काय वाटतं तुम्हाला कोण आमदार होईल? राम शिंदे. का बरं राम शिंदे होते? पाणीदार आमदार आहे. कामं भरपूर केलेत, विकासाची कामं केलीत. बंधाऱ्याचे, नदी खोलीकरण, असे विविध प्रकारचे रस्त्याची कामं असतील, असे मोठे मोठे कामं केलेत त्यांनी. आता रोहित पवार आमदार आहेत, पण आता आमदार रोहित पवार आहेत, त्यांनी काही कामं नाही केली. कामं केले, पण राम शिंदेच्या तुलनेत त्यांची कामं 10% फक्त. राम शिंदेची कामं जे 100% असतील, रोहित दादांची कामं फक्त 10%.
म्हणून राम शिंदेच आमदार पाहिजे. भूमिपुत्र आहे, कामाचा माणूस आहे आणि फक्त राम शिंदेच्या पुढे दमदार पाणीदार आमदार असं उपाधी लागते. आणि आता हे जे इलेक्शन आता जे सरकार आहे ते परत येईन का नाही सध्या याच्या जे योजना वगैरे आणल्या त्याचा फायदा होईल का सरकारला? फायदा होईल. लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल किंवा वृद्धांसाठी असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, भरपूर प्रमाणात या सरकारने सर्वांसाठी एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलंय आणि मोदींचा आशीर्वाद हा त्यांना असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कामं होतील. मोदीजींनी 3 टाक्या गॅसच्या सिलेंडर फुकट दिल्यात. दरवर्षी साधारण 5 ते 6 वर्षापासून सर्वांना मोफत अन्नधान्य भेटतंय. त्याचाही लाभ या सर्व शेतकऱ्यांना सन्मान निधी योजना असेल, किसान सन्मान योजना असेल, त्याचाही लाभ सगळ्यांना भेटतोय. त्यामुळं मोदींच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी हे युतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत येईल. इथं माग ताई पण बसल्यात, त्यांना लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे भेटले का? 100% भेटले, बोनस पण भेटला. हो, ठीक आहे, धन्यवाद दादा. धन्यवाद. दादा तुम्हाला काय वाटतं कोण होईना आमदार? राम शिंदेच. का बरं? आमचे पाणीदार आमदार आहेत ते, त्यांनी लय कामं केले. आमचे सगळे रोड वगैरे सगळे त्यांनीच केलेले. बरं, रोहित पवार होते आमदार, त्यांनी पाणी नाही आणलं काय? रोहित दादांनी पाणी आणायची त्यांना गरज नाही पडली, कारण पाणी आधीपासून कंटिन्यू चालू आहे. तर पाट बांधारे सगळे आमदार साहेबांनी बांधलेत. आधी राम शिंदेनी सगळं बांधून ठेवले. शिना ओव्हरफ्लो झाला, खाली पाणी येतं, पाणी सोडतात ते कुकडीचं ते शिनाला, शिनाचं आम्हाला इकडे येतं. सगळ्या शेतकऱ्यांना पाणी भेटतं, अख्खे शेतकरी खुश आहेत. सगळ्या कांद्याला भाव मिळालाय. सगळे काम एकदम एवढे सगळे काम राम शिंदेनी केले होते, तर मग मागच्या वेळेस रोहित पवार कसं काय निवडून आले? आता ती बऱ्याच जणांचं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आमदार काच खाली घेत नाहीत, नमस्कार करत नाही जाताना. ते थोडे गैरसमज झाले. आणि ती कसे मागच्या वर्षी, आता तुम्हाला माहिती का नाही सांगता यायचं, ती 2-3 जण उभा राहिलेले इच्छुक होते. त्यातले परत भाजपचे काही नाराज झाले, त्यांना इच्छुक होते आमदार केला, त्यांना भेटलं नाही, शिंदे साहेबांना भेटलं. त्यामुळे ते नाराजीमुळं जास्त स्प्लिट झाले आणि ते रोहित पवार त्याच गडबडीत निवडून आले. त्यावेळेस तसं काय नाही. ह्यावेळेस तसं काहीच नाही. ह्यावेळेस सगळ्यांना कळलं 5 वर्षात मागं काय काय झालं आपल्यासोबत. सगळ्यांच्या कामावर वगैरे परिणाम झालेत. म्हणजे मोठमोठे बिझनेस वगैरे सगळ्यांचे चालते, त्यांना पण जी शिंदे साहेबांकडे त्यांना लई ठोके बसलेत, जी त्यांच्याकडनं त्यांना पण बसलेत. त्यामुळे ते आता सगळे जामखेडचे झाले, आमच्या कर्जतचे झाले, सगळे शिंदे साहेबांकडनं आहेत. सगळ्यांच्या मिटिंग झाल्या त्यांच्यासोबत. त्यामुळे तीच येणार निवडून, त्यात काय वाद नाही. ठीक आहे, धन्यवाद दादा. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.